पंकजा मुंडे आणि ओबीसींचा काहीही संबंध नाही असा गंभीर आरोप प्राध्यापक टी.पी. मुंडे यांनी केलाय। ते आज हॉटेल नीलकमल येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माध्यमांसमोर बोलत होते। ते म्हणाले की ओबीसी आणि मराठा आरक्षण वाद सुरू होता त्यावेळेस पंकजा मुंडे कुठे गेल्या होत्या? त्या कधीही ओबीसीच्या बाजूने उभ्या राहिल्या नाहीत, ना कुठल्या ओबीसीच्या मेळाव्यात दिसल्या। म्हणून ओबीसीचा आणि पंकजा मुंडे यांचा काहीही संबंध नाही असं मत ओबीसी नेते प्राध्यापक टी.पी. मुंडे यांनी पत्रकार परिषदेतून आरोप केलाय। ओबीसीच्या पंकजाताई ह्या ओबीसीच्या आहेत असं मला वाटत नाही। याचं कारण जर त्या ओबीसीच्या असत्या तर जे एवढे एल्गार आंदोलन झाले ओबीसीचे त्या आंदोलनामध्ये त्या आल्या असत्या, त्या ओबीसीच्या बाजूने बोलल्या असत्या, एकाही स्टेजवर जर त्या आल्या असत्या बोलल्या असत्या एक दोन ठिकाणी तर आम्ही जरूर त्यांना पाठिंबा दिला असता किंवा त्यांचा पाठिंबा आम्ही घेतला असता। पण त्यांना आमच्या ओबीसी जो आमचा हक्क आहे या हक्कामध्ये त्यांना म्हणण्याचा अधिकार नाही। आपण आता पण ज्यावेळेस समाजाच्या अस्तित्वाची लढाई आली त्यावेळेस ते नर आणि मर्दाला व्यक्तिगत अशा काय अडचणी आहेत अशी कोणती भीती? ते अडचणी आता व्यक्तिगत मी सांगणं बरोबर नाही। समाजापेक्षा नाही समाजापेक्षा नाही। आता समाजाच्या ह्याच्यामध्ये समाज आता उभा राहिलेला आहे। ओबीसी बहुजन पार्टी उभी राहिलेली आहे, आम्हाला त्यांचा आशीर्वाद झालेला आहे। उद्या ते जर समजा नाशिकमधून उभा राहिले कोणत्याही पक्षातर्फे असो, आज आम्ही तसं छत्रपती शाहू महाराजांना जे उभा राहिलेत तिथं आम्ही सांगितले की आम्हाला कोणत्या पक्षातर्फे उभा राहिले आम्हाला माहीत नाही, पण शाहू महाराजांनी आम्हाला सुरुवातीला आम्हाला ओबीसी एससी एसटी आरक्षण दिलं म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला।